एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक असं स्वागत. सध्या एक अपडेट येत आहे ती म्हणजे DLED ॲडमिशन संदर्भात. DLED म्हणजेच पूर्वीचे DED प्रवेशासंदर्भातील माहिती सध्या समोर येत आहे आणि नुकतंच त्यांचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर त्या संबंधीची डिटेल अशी माहिती आपण आता बघणार आहोत. तर बघूया. प्रसिद्धी निवेदन सध्या महाराष्ट्र शासन शालेय व शिक्षण तसेच क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत हे करण्यात आलेलं असून DLED प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 शासकीय कोट्यासंदर्भातील हे निवेदन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण तारखा, त्याचप्रमाणे आवश्यक असलेले डॉक्युमेंट, प्रवेश फी या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आता आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर प्रगणक असाल तर आपल्यासाठी हा जो फ्लॅश होणारा व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2च मिनिटामध्ये आपण जो आपल्याला नकाशा बनवायचा आहे घरगणनेचा तो बनवता येणार आहे. AIचा वापर करून तो कसा बनवायचा ह्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण ते दिलेलं आहे. या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळेल. तर बघूया DLED प्रवेशासंदर्भातील माहिती. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी DLED प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना तसेच नियमावली, अध्यापक विद्यालयांची यादी ही राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्हाला सविस्तर अशी माहिती याच्यावर बघायला मिळेल. हे फक्त निवेदन आहे. 11 मे 2026 पासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. अर्ज भरण्याची सुरुवात ही 11 मे पासून होणार आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा ईमेल ID असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे प्रवेश अर्ज शुल्क जे आहे तर ते खुला संवर्गासाठी 200 रुपये, तर खुला संवर्ग वगळून 100 रुपये असे असणार आहे. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमांसाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावं लागेल. अत्यंत महत्त्वाची हा जो पॉईंट आहे, एकापेक्षा जास्त माध्यमासाठी तुम्हाला इंग्लिश DED करायचं असेल, मराठी DED करायचं असेल, 12वी तुमचं कोणत्याही माध्यमातून असेल तरी तुम्हाला ते करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी सेपरेट आवेदनपत्र आपल्याला भरावे लागेल. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. स्वतःचे, नातेवाईकाचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याद्वारे स्वीकारले जाईल. प्रवेश पात्रता, प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य आणि विज्ञान, त्याचप्रमाणे MCVC शाखेतील पात्र उमेदवार 12वी खुल्या संवर्गासाठी 49.5% व खुला संवर्ग सोडून इतर सर्वांसाठी 44.5% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आपली जी टक्केवारी आहे ही या ठिकाणी दिसत आहे, ती व्यवस्थित बघायची आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. जरी आपण भविष्यामध्ये व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश घेणार असाल तरी देखील आपल्याला हा जो ऑनलाईन अर्ज आहे तो भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या रजिस्टर्ड ईमेलवरून support@DELEDadmission.in मेलवर आपल्याला पाठवायचे आहेत. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र वृत्तपत्रामध्ये आजच ही बातमी आलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो ह्या DLED प्रवेशासंदर्भातील सुरुवात आता झालेली आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचवावा. धन्यवाद.